सारखं सारखं नॉनव्हेज आणि हॉटेलवरचं खाऊन खूपच कंटाळा आला होता. म्हणलं चला आज आपण भाजीपाला म्हणजे शाकभाज्या खायची खूप मन झालं, तर मग भाजीपाला खरेदी केला. त्याचसोबत थोडाफार किराणा संपला होता, ते पण घेऊन आले. रवा पण संपला होता आद्याला. आद्याला शिरा खूप आवडतो, त्यासोबत उपीट पण आवडतं. मग असा एकदमच तुपात शिरा भाजून म्हणजे रवा भाजून ठेवला ना, म्हणजे करायला पण एकदम इझी जातं, डायरेक्टली करता येतो. तर किराणा आणताना त्यासोबत मी फालुदासुद्धा आणला होता घरी बनवण्यासाठी. बाय वन गेट वन होता. सो एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि एक रसमलाई फ्लेवरचा आणला होता. आज मी त्यातला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बनवला, जो की मला अजिबातच आवडला नाही. मग सगळा विक्कीला भरपूर आवडला, पण मग सगळा विक्कीनेच फिनिश केलेली आहे सगळा फालुदा. बघू उद्या रसमलाई बनवणार आहे कारण मी आज गाईचं दूध वापरलं, त्यामुळे पण मला आवडला नसेल. उद्या म्हशीच्या दुधामध्ये बनवणार आहे. आज संध्याकाळी भाजीपाला काही निवडला नव्हता, त्यामुळं नाईलाजानं अंड्याची भाजीच बनवायला लागली आणि खूप सुंदर झाली. त्यामुळे अंडा करी बनवली, एकीकडे भात लावला आणि भाकरी करून घेतली. आजचा स्वयंपाक खरंच खूप सुंदर झाला होता. छान अशी अंडा करी, भात, सॅलड आणि त्यासोबत बाजरीची भाकरी. नॉनव्हेज असल्यानंतर ना बाजरीची भाकरी छान लागते. छान ताट केलं आणि पोटभर जेवण केलं.